Hello friends, good afternoon. Today we are discussing about the first unit of steel design. So in that previous lecture we have seen fundamentals of steel structure. याच्यामध्ये आपण ॲडव्हान्टेजेस ऑफ स्टील स्ट्रक्चर, डिसॲडव्हान्टेजेस, त्यानंतर इमेजेस पाहिल्या होत्या. स्टील टॉवर, स्टील वॉटर टँक, स्टील ब्रिज. तर या युनिटमध्ये आपल्याला म्हणजे या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे बिल्डिंग फ्रेम्स. तर प्रत्येक बिल्डिंग जी कन्स्ट्रक्ट करतो आपण, जी बिल्डिंग कुठली पण बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची असेल त्या ठिकाणी काय असते, आपले फ्रेम्स असतात. तर द बिल्डिंग फ्रेम इज 3 डायमेन्शनल skeleton system. Following are the component members of steel building. So in that first काय beam are the flexural member. So beam are used because they gives flat floor and roofs. So this required less fabrication at a site. The section of beam is same throughout, therefore it is overall efficiency is a less. तर तुम्हाला एक बीमची डायग्राम दाखवलेली इथं. वन एंड हा फिक्स आहे आणि वन सपोर्टेड. सो दिस इज अ बीम डायग्राम. वरतून काय झालेलं आहे, एक लोड डब्ल्यू लोड दाखवलेला आहे. तर बीम आपण कशासाठी यूज करतो, बीम हा फ्लेक्झरल मेंबर आहे आणि तो टेन्साईल लोड कॅरी करण्यासाठी आपल्या स्लॅबचा आपण बीम यूज करतो. तर ही काय बिल्डिंगची एक फ्रेम आहे. त्यानंतर टेन्शन मेंबर. सो मेंबर इन विच आर सब्जेक्टेड टू डायरेक्ट ॲक्सियल लोड or axial force with which elongate under the action of tensile force are called as a tension member. They can be used as a component of trusses, hangers and cables of floor or rope in bracing system as a rod. Stress throughout the member is uniform, hence it gives 100% efficient. म्हणजे हा जनरली आपण बाल्कनीसाठी जो मेंबर कन्सिडर केला जातो तो काय असतो, टेन्शन मेंबर. त्या ठिकाणी वन एंड जो आहे त्याचा फिक्स सपोर्ट असतो आणि अदर एंडला अनसपोर्टेड असतो. सो दिस इज अ टेन्शन मेंबर. खाली फिगर दिली तुम्हाला, पी जो लोड आहे त्यानंतर हा 100% इफिशियंट असतो. नेक्स्ट आहे कॉम्प्रेशन मेंबर. तर कॉम्प्रेशन मेंबर म्हणून आपण बिल्डिंगमध्ये कुठला एलिमेंट यूज करतो किंवा कुठली फ्रेम यूज करतो, तर कॉम्प्रेशन मेंबरमध्ये आपण काय करतो, कॉलम जो आहे कॉलम काय करतो कॉम्प्रेशन मेंबर म्हणून कन्सिडर केलेला असतो. तर बघू आपण कॉम्प्रेशन मेंबर म्हणजे काय. सो द मेंबर विच आर सब्जेक्टेड टू कॉम्प्रेसिव्ह लोड अँड विच टेंड्स टू डिक्रीज इन दिअर लेंथ्स आर कॉल्ड एज अ कॉम्प्रेशन मेंबर. मीन्स जो मेंबर आहे सब्जेक्ट केलं आहे कॉम्प्रेशनसाठी. नेक्स्ट सच ए मेंबर आर रेजिस्ट वर्टिकल कॉम्प्रेसिव्ह लोड. जो मेंबर आहे म्हणजे आपण काय कुठला मेंबर घेतलेला आहे कॉलम कॉम्प्रेशन मेंबरमध्ये, तो काय करतो रेजिस्ट करतो कुठला लोड, वर्टिकल जो लोड येणार त्याच्यावर तो रेजिस्ट करण्याचं काम कोण करणार, कॉलम. सो इन बिल्डिंग स्ट्रक्चर दे आर कॉल्ड एज अ कॉलम. पोस्ट इन ट्रसेस and for bridges, piers, load and movement are transfer, it forms the each floor 100% efficiency is achieved due to phenomena of buckling. बकलिंग म्हणजे काय, कॉलम काय होतो फेल होतो बकलिंगमुळे. तर इथे दाखवलेला आपल्याला कॉम्प्रेशन मेंबर, त्याचा जो लोड आहे लोड दाखवलेला आहे, खाली जो राहणार आहे तो कमी राहणार आहे आणि वरती म्हणजे खाली जी येणार आहे त्याचं टेन्शन मोमेंट जी राहणार त्यामध्ये ती वरती जास्त आहे आणि खाली कमी. सो इन दॅट टॉर्शन मेंबर. सो दिस मेंबर आर ऑफन इनकाउंटर्ड ॲज अ शाफ्ट इन मशीन्स अँड
spandrels beam of the steel structure. So this is a figure for the torsion member. So in structure, the member do not resist single type of stress, but it is observed that they resist stresses in combination as follows. So compression and bending, next tension along with the bending, then compression, bending and torsion. So but for design, predominant stress amongst the combination is to be considered. So this is a building frame. नेक्स्ट आहे फंक्शन जे टू प्रोव्हाइड सेफ शेल्टर्स. आता हे सगळं तुमच्या डोक्याच्या वरून जात असेल, पण जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करताना तेव्हा समजा पूर्ण जे सध्या डोक्याच्या वरून जाईल, जेवढं समजतंय तेवढं समजून घ्या, नंतर प्रॉब्लेम बघताना आपल्याला सगळं समजणारच आहे. सो इन दॅट टाईप्स ऑफ सेक्शन यूज इन अ स्ट्रक्चरल डिझाईन, म्हणजे आपण डिझाईन करताना कुठले कुठले सेक्शन यूज करतो ते बघायचं आहे. तर फर्स्ट आहे प्लेट्स, देन नेक्स्ट आहे फ्लॅट्स खाली दिलेलं आहे पहा, डायग्राम दाखवली, फ्लॅट बारसाठीची डायग्राम दाखवली. थर्ड आहे रॉड सगळ्यांना माहिती आहे. नेक्स्ट आहे स्ट्रिप्स, सो स्ट्रिप. त्याच्यानंतर आहे शीट पण दिले. त्यानंतर ट्यूब दिले. नंतर आहे पाईप आणि रोल स्टील सेक्शन. खाली डायग्राम दाखवलं पहा, चॅनलची दाखवली आहे, वाईड फ्लेंज बीमची दाखवली आहे. त्यानंतर स्टँडर्ड आय बीम दाखवलेलं आहे. नंतर स्क्वेअर रेक्टँग्युलर टबिंग दाखवलेली आहे. नेक्स्ट पाईप राऊंड टबिंग दाखवलेली आहे. सो दिस इज द after that rolled steel section are hot rolled. They are available in form of I section. So I section मध्ये काय दाखवलेलं आहे, फ्लेंज. त्यानंतर त्याचा टाय दाखवलेला आहे. जे आय सेक्शन आहे त्याच्या मिडलने जी लाईन पास झाली तिला काय म्हणतो आपण, सेक्शन लाईन. ती कशाने दाखवलेली, वायने. सेक्शन लाईन कशी दाखवतो आपण, वन सिंगल लाईन, वन डॉट. त्यानंतर आहे चॅनल सेक्शन. इकडे चॅनल सेक्शन दाखवलेलं आहे, त्याच्यासाठीचा अँगल आहे. त्यानंतर अँगल नंतर इथून पण एक वाय सेक्शन पास झालेलं आहे, त्याची टोटल डेप्थ डी पण दाखवलेली आहे. आफ्टर दॅट आहे टी सेक्शन म्हणजे त्याची हाईट ब्रेडथ वाय सेक्शन. त्यानंतर जो टाय असतो आपला खाली त्यासाठीची थिकनेस दाखवलेली आहे. नंतर आहे अँगल सेक्शन, हा अँगल सेक्शन. खाली दिलेलं आहे IS 808 1989 gives the dimension for hot roll steel beam column I section and T section channel section, so and angle section. So if a single section is insufficient, single section are combined or built up with angles and or channels and or I section with or without cover plates and or less, so that sufficient resistance is provided to heavy loads. So त्याच्यानंतर दाखवलेलं आहे आय सेक्शन. खाली दिलेलं आहे चॉईस ऑफ सेक्शन डिपेंड्स अपॉन. आता क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द सेक्शन टू रेजिस्ट टेन्शन अँड कॉम्प्रेशन. म्हणजे आपण सेक्शन कुठला सिलेक्ट करणार आहे, कशावरून ठरवणार आहे की आपला लोड जो आहे, समजा आपलं कॉम्प्रेशन जर असेल त्या ठिकाणी तर आपण काय करणार, तिथं कॉलम सेक्शन सिलेक्ट करणार. त्यानंतर जर लोड हा टेन्शन जर असेल तिथं तर काय होणार, आपण बीम सेक्शन सिलेक्ट करणार. सो सेक्शन मॉड्युलस टू रेजिस्ट बेंडिंग अँड शियर स्ट्रेस माहिती आहे ना तुम्हाला. सो
रेडियस ऑफ गायरेशन आपण कशाने डिनोट करतो, जी ने. सो रेडियस ऑफ गायरेशन टू प्रोव्हाइड रिजिडिटी टुवर्ड्स बकलिंग इन कॉम्प्रेशन. मीन्स कॉलमची जी बकलिंग जी ॲक्शन होती ती रिजिस्ट करण्यासाठी आपण काय करतो, रेडियस ऑफ गायरेशन यूज करतो. आफ्टर दॅट एस ऑफ कनेक्शन. सो हॉट रोल्ड स्टील सेक्शन आर डिझाईन बाय ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड BIS. सो आय सेक्शन रोल स्टील जॉईस्ट. बीमसाठी काही शॉर्ट फॉर्म आहेत. फर्स्ट आहे ISJB इंडियन स्टँडर्ड ज्युनियर बीम. तो काय आहे, सॉरी पेज पलटी. बीमसाठी काय आहे, ISJB इंडियन स्टँडर्ड ज्युनियर बीम. त्यानंतर आहे ISWB इंडियन स्टँडर्ड वाईड फ्लेंज बीम. आफ्टर दॅट ISMB इंडियन स्टँडर्ड मीडियम वेट बीम. सो आफ्टर दॅट ISLB इंडियन स्टँडर्ड लाईट वेट बीम. हे काय झाले बीमसाठी शॉर्ट फॉर्म. त्यानंतर कॉलमसाठी पण आहे. फॉर कॉलम ॲज SC और ISSC इंडियन स्टँडर्ड कॉलम सेक्शन. ISHB इंडियन स्टँडर्ड हेवी वेट बीम और कॉलम. सेकंड आहे चॅनल सेक्शनसाठी. चॅनल सेक्शन माहिती आहे ना, डायग्राम पाहिली आपण आता चॅनल सेक्शनची. सो इन दॅट ISCL इंडियन स्टँडर्ड लाईट वेट चॅनल. हे का सांगतोय मी तुम्हाला IS, कारण जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे ना त्यावेळेस आपल्याला IS यूज करायचा आहे. तर मग समजा एखादा प्रॉब्लेम आहे त्यासाठी काय आहे ISWB म्हणजे बीमसाठी जर असेल तर आपण ISWB मध्ये त्याची व्हॅल्यू मिळते आपल्याला, तेव्हा आपला प्रॉब्लेम सॉल्व होतो, म्हणून हे सांगतोय. नेक्स्ट आहे ISMC इंडियन स्टँडर्ड मीडियम वेट चॅनल. ISMCP इंडियन स्टँडर्ड मीडियम वेट पॅरलल प्लेन चॅनल. त्यानंतर ISJC इंडियन स्टँडर्ड ज्युनियर चॅनल. आफ्टर दॅट आहे T सेक्शन ॲज ISNT इंडियन स्टँडर्ड नॉर्मल T बार्स. त्यानंतर आहे ISHT इंडियन स्टँडर्ड वाईड फ्लेंज T बार्स. नेक्स्ट आहे ISST त्याच्यामध्ये इंडियन स्टँडर्ड लॉंग लेज T बार्स. आफ्टर दॅट आहे ISDT इंडियन स्टँडर्ड डीप लेग T बार. ISMT इंडियन स्टँडर्ड मीडियम वेट T बार. ISLT इंडियन स्टँडर्ड लाईट वेट T बार. आफ्टर दॅट खाली बघा ISGT इंडियन स्टँडर्ड ज्युनियर T बार. नंतर अँगल सेक्शन आहे. अँगल सेक्शनसाठी ISA आणि गर्डरसाठी ISPG. ISMC 250. ISMC 250 कशासाठी आहे, हा काय चॅनल सेक्शन. तर इथं काय दिस मीन्स इट ॲज इंडियन स्टँडर्ड चॅनल सेक्शन विथ ओव्हरऑल डेप्थ इज 250 mm. त्यानंतर ISMB 300 त्याच्यासाठी सुद्धा. त्यानंतर ISA. सो इन ISA साठी काय दिलेलं आहे, इट इज ISA 75/60/6. इट इज अन इक्वल अँगल सेक्शन विथ काय दिलं इथं, A म्हणजे त्याची डेप्थ, त्याच्यानंतर BJ म्हणजे ब्रेडथ आणि T म्हणजे काय थिकनेस. नेक्स्ट आहे ग्रेड्स ऑफ स्टील अँड स्ट्रेंथ कॅरेक्टरिस्टिक. 2 मिनटं.
तर आपल्याला बघायचं ग्रेड्स ऑफ स्टील, खाली टेबल दिलं आहे बघा. त्याच्यामध्ये ग्रेड्स ऑफ स्टील, अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ आणि मिनिमम इलॉंगेशन. इलॉंगेशन म्हणजे माहिती आहे ना काय होतं, आपण ते एखादा स्टील मेंबर आहे तो फेल नाही होत जिथपर्यंत त्याची एंड कॅपॅसिटी असेल. तर फर्स्ट आहे FE410 WA. त्याच्यामध्ये काय अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ न्यूटन पर mm². नेक्स्ट आहे मिनिमम इलॉंगेशन पर्सेंटेज 23. म्हणजे जो FE काय ग्रेड ऑफ स्टील येतो. तुम्ही स्टील जर घेतलं कुठल्या कन्स्ट्रक्शनसाठी तर त्या ठिकाणी दिलेला असतो तो बघायचा आहे. FE7 म्हणजे जी कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ आहे, म्हणजे आपण नाही का सिमेंटसाठी ग्रेड पाहिला M50 M20, त्यासाठी काय म्हणायचो M50 स्टँड फॉर M इज अ मिक्स डिझाईन अँड 50 इज अ कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ. तसंच इथं आहे FE आहे, फक्त पुढं स्ट्रेंथ दिली आहे आणि इलॉंगेशन दिलं आहे. So next is एक टेबल दिलेलं आहे. इंडियन स्टँडर्ड ग्रेड्स क्लासिफिकेशन, यील्ड स्ट्रेस, अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेस, त्यानंतर इलॉंगेशन. हे जे काय आहे ना हे दिलेलं आहे इथं. त्यानंतर नेक्स्ट आहे इथं पण म्हणजे समजून सांगतो तुम्हाला. तर इथं दिलं आहे IS513. तर ग्रेड ऑफ क्लासिफिकेशन इथं पुढे दिलेलं आहे DD यील्ड स्ट्रेस MPa. आता हा जो आहे ना तो टेन्साईल प्रॉपर्टीज ऑफ द स्टीलसाठी IS कोड आहे. तर IS कोड तुम्हाला प्रिंट मारून घ्यायचा आहे किंवा भेटतो तो विकत घ्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये काय येणार यील्ड स्ट्रेस इथं काय दिलेलं आहे 280 250 ही त्याच्यासाठी व्हॅल्यू आहे. आपल्याला प्रॉब्लेममध्ये जर असेल IS814 तर IS814मध्ये आपण व्हॅल्यू बघणार ग्रेड समजा EX44XX जर असेल त्यासाठी आपली यील्ड स्ट्रेस किती येणार आहे 330. आपल्याला बाकीच्या सब्जेक्टमध्ये जसं होतं ना गिवन राहायचं, समजा हायड्रॉलिकचा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यासाठी राहणार चॅनलची एवढी डेप्थ आहे, एवढी हाईट आहे, एवढी त्याच्यासाठी फोर्स आहे किंवा प्रेशर आहे. तर त्यानुसार आपल्याला टाईम काढा हे काढा जसं राहायचं तसं इथं नसतं. इथं काय राहणार तुम्हाला एक प्रॉब्लेम देणार, फक्त एक स्टेटमेंट प्रॉब्लेमचं. गिवनसुद्धा तुम्हालाच बघायला लागतं. तर गिवन इथं भेटतं समजा EX44 जर असेल तर त्यासाठी 330 यील्ड स्ट्रेस ती बघणार आपण. त्यानंतर त्यासाठी अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ किती घेणार आपण 410 ते 540पर्यंत ती बघायची आपल्याला किती घ्यायची. नंतर इलॉंगेशन बघायचे. हे काय प्रत्येकासाठी एक एक सेपरेट दिलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला बघायचं जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार. त्यानंतर पुढच्या पेजवर तेच क्लासिफिकेशन आहे. यासाठी IS मिळतो, तो IS घ्यायचा आहे आपल्याला. खाली बघा सगळ्यात खालचा टेबल, याच्यामध्ये काय दिलेलं आहे ग्रेड्स क्लासिफिकेशन, यील्ड स्ट्रेस MPaमध्ये, अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ आणि इलॉंगेशन. तर याच्यामध्ये IS2062 दिलेलं आहे. तर किती त्यासाठी 165. मग आपण किती घेणार यील्ड स्ट्रेस 165. त्यानंतर डेप्थ आणि थिकनेस किती 165. अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ 290. नंतर 23. हे असं सांगून नाही समजणार तुम्हाला. सांगतो मी नंतर ते परत जेव्हा प्रॉब्लेम घेतो ना आपण तेव्हा समजेल सगळं. नेक्स्ट आहे यूज ऑफ स्टील टेबल. यूज ऑफ स्टील टेबलमध्ये IS808 1989. So in that
IS 808-1989 provides information of standard hot rolled section dimension and properties in a tabular form. So table consists of, आता हे काय आहे, स्टील टेबलचा यूज कसा करायचा आपल्याला ते बघायचं. आता जसं IS कोड असतात तसं स्टील टेबल म्हणून एक छोटंसं बुक भेटतं आपल्याला. आता ते बुक घ्यायचं आहे तुम्हाला प्रत्येकाला किंवा प्रिंट मारायची त्याची. पण ती बुक कशाला लागणार आपल्याला, प्रॉब्लेमची व्हॅल्यू बघायला. तर आपण समजा स्टील टेबलचा यूज कसा करायचा ते शिकणार आहे. त्यासाठी प्रोसिजर आहे. फर्स्ट काय आहे, डिजिग्नेशन आहे, त्यानंतर वेट पर मीटर आहे, नंतर सेक्शनल एरिया ए, त्यानंतर डेप्थ ऑफ सेक्शन. समजा कुठला पण एक सेक्शन घ्या तुम्ही, आय सेक्शन जर घेतला त्यासाठी आपल्याला डिझाईन करायचं, ते वेट दिलेलं राहणार स्टील टेबलमध्ये. त्यानंतर सेक्शनल एरिया, त्याच्यासाठीचा एरिया दिलेला राहणार. डेप्थ पण आपण एच घेणार बी. त्यानंतर थिकनेस ऑफ फ्लेंज. आता फ्लेंज आणि वेब माहिती आहे तुम्हाला, आय सेक्शनमध्ये काय असते, फ्लेंज आणि वेब असते. फ्लेंजसाठी थिकनेस, त्यानंतर वेबसाठी थिकनेस, नंतर मोमेंट ऑफ इनर्शिया आपण पाहिलेलाच आहे, तुम्ही मॉसमध्ये पाहिलेलं IXX IYY. त्यानंतर रेडिएशन ऑफ गायरेशन ते पण बघायचं आहे, RXX आणि RYY. हे सगळं तुम्हाला गिवन दिलेलं राहणार तिथं, हे फक्त काय करायचं आहे. त्यानंतर आहे जे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. हे पहा, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ZXX आणि ZYY. त्यानंतर क्लिअर डेप्थ, त्यानंतर रूट रेडियस R1, त्यानंतर प्लॅस्टिक मॉड्युलस आणि शेप फॅक्टर. हे सगळे तुम्हाला तिथं दिलेलं राहणार, त्यावरून तुम्हाला ते फाइंड करायचं. त्यानंतर टिपिकल स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ फॉर माइल्ड स्टीलसाठी दिलेलं आहे. स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ तुम्ही पाहिलेला आहे, तो आपण नंतरच्या लेक्चरला बघू. आता फक्त बघून घ्या कुठपासून कसं आहे. O2A याला काय म्हणतो आपण, प्रोपोर्शनॅलिटी लिमिट. नंतर A to B जातो, C, नंतर शेवटी फ्रॅक्चरसाठी. तर स्टील डिझायनिंग फर्स्ट चॅप्टर थोडा टफ आहे, नंतर बरोबर समजेल तुम्हाला. तशी उद्याची अडचण विचारायला परत मीटिंग होईल आपली, गुगल मीट. थँक्यू.